सामान्य आणि असामान्य यातला फरक फक्त प्रयत्नांचा नाही तर सवयींचा असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का? काही महिलांमध्ये अशी कोणती गोष्ट असते जी त्यांना प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक गर्दीत अगदी सहजपणे वेगळी आणि यशस्वी बनवते? ती कोणती जादू आहे? तर ती कोणतीही जादू नाही, पण त्या आहेत त्यांच्या 7 शक्तिशाली रोजच्या सवयी. आज आपण अशाच 7 डेली हॅबिट्स बघणार आहोत, ज्यामुळे एक महिला केवळ स्मार्ट नाही तर अद्वितीय बनते. तयार व्हा, कारण या सवयी तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात. सवय नंबर 1, दिवसाची सुरुवात लवकर आणि शांतपणे करणे. यशस्वी आणि स्मार्ट महिलांमध्ये एक कॉमन गोष्ट कोणती असते? ती म्हणजे कोणतीही जादूची काडी नाही, तर सकाळ. हो, दिवसाची सुरुवात. जगात 2 प्रकारच्या महिला असतात. पहिली महिला जी अलार्म बंद करून पुन्हा झोपते आणि घाईघाईत धावपळीत दिवस सुरू करते. आणि दुसरी ती जी जगाच्या आधी उठते आणि शांतपणे दिवसावर मालकी गाजवते. आज आपण याच दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे स्मार्ट महिला त्यांच्या सकाळच्या वेळेचा वापर रोजच्या जीवनात कसा करतात हे बघणार आहोत. जेव्हा तुम्ही लवकर उठता तेव्हा तुम्हाला बोनस टाईम मिळतो. जर मी 7 वाजता उठले तर मला मुलांसाठी टिफिन, ऑफिसचं काम किंवा घरातली आवरावर एकाच वेळी करावी लागते. पण जेव्हा मी 5:30-6ला उठते तेव्हा मला शांत 1 तास मिळतो. मी शांतपणे माझ्या कामाचं नियोजन करते, ज्यामुळे सकाळी 7 वाजता मुलांना उठवण्याची घाई होत नाही. ती फक्त एकाच वेळी एकाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. ही शांतता त्यांना दिवसभराच्या मल्टीटास्किंगसाठी मानसिक तयारीसुद्धा करून देते. ही वेळ शरीरासाठी आणि मनासाठी रिचार्ज होण्याची वेळ आहे. ही वेळ स्वतःची वाढ, सेल्फ इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सर्वात उत्तम असते. दिवसभर मला कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची असते. मग माझ्या आवडत्या गोष्टी जसं की एखादं पुस्तक वाचायचं असेल किंवा माझं स्वतःचं काही लिखाण करायचं असेल, यूट्यूबसाठी मला काही व्हिडिओज बनवायचे असतील, तर या सगळ्या गोष्टी कधी होणार? लवकर उठणे म्हणजे फक्त वेळेचं व्यवस्थापन नाही. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान तास तुम्ही इतरांना नाही तर स्वतःला देत आहात. याचा अर्थ आहे दिवस तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी तुम्ही दिवसावर नियंत्रण मिळवत आहात. स्मार्ट महिला घाई करत नाहीत, तर त्या तयारी करतात. तुम्हीसुद्धा उद्याचा दिवस तुमच्यासाठी खास बनवा. फक्त 15 मिनटं लवकर उठा, डोळे मिटून बसा, शांतता अनुभवा आणि बघा तुमचा आत्मविश्वास कसा हळूहळू वाढायला लागेल. तुमचा दिवस बदला, तुमचं आयुष्य बदलेल. सवय नंबर 2, दिवसाचं नियोजन. आयुष्यात यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते. तुम्हाला दिशा आणि स्पष्टताही लागते. आणि ही दिशा कोण देतं? तर दिवसाचं अचूक नियोजन. स्मार्ट महिला त्यांच्या दिवसाची स्क्रिप्ट दुसऱ्या कोणालाही लिहू देत नाहीत. ती स्क्रिप्ट त्या स्वतः लिहितात. जर तुम्हाला धावपळ, ताण आणि वेळेचा अभाव या समस्यांवर कायमस्वरूपी उत्तर हवं असेल ना, तर तुम्हाला या दुसऱ्या महत्त्वाच्या सवयीकडे लक्ष द्यायला लागेल. दिवसाचं नियोजन, डेली प्लॅनिंग फक्त म्हणजे टू डू लिस्ट बनवणं नाही, तर ते आहे प्राधान्यक्रम, प्रायोरिटायझेशन ठरवणं. सर्वात महत्त्वाचं काम आधी. दररोज आपल्याला घरामध्ये, ऑफिसमध्ये भरपूर कामं असतात. जर मी सकाळीच ठरवलं नाही की सर्वात कठीण आणि महत्त्वाचं काम कोणतं आहे, तर दिवसभर मी फक्त सोपी कामं करत राहीन. सगळं काही करायचं असेल तर सगळं काही एकाच वेळी करायची घाई करू नका. स्मार्ट महिला स्वतःसाठीच्या वेळेला आणि व्यायामाला देखील कामाच्या मीटिंग इतकंच महत्त्व देते. त्यामुळे मला अपराधी वाटत नाही आणि संतुलन टिकून राहते अशी त्यांची भावना असते. तुम्हीसुद्धा आज रात्री उद्याच्या दिवसाची फक्त 5 मिनटं गुंतवणूक करा. महत्त्वाच्या 3 गोष्टी ठरवा, त्या डायरीत लिहा. उद्या तुम्ही घाईघाईत नाही तर आत्मविश्वासाने आणि नियोजनासह उठाल. हाच आहे स्मार्ट महिलांच्या यशाचा खरा फॉर्म्युला. सवय नंबर 3, सतत शिकण्याची वृत्ती. जगातली सर्वात मोठी आणि टिकाऊ गुंतवणूक कोणती आहे? कोणतीही संपत्ती, सोनं किंवा जमीन नाही. ती आहे स्वतःच्या बुद्धिमत्तेत केलेली गुंतवणूक. यशस्वी महिलांना हे माहीत असतं, म्हणूनच त्यांची एक सवय त्यांना सतत विकसित करत राहते. ती म्हणजे सतत शिकण्याची वृत्ती, कंटिन्युअस लर्निंग. स्मार्ट महिला कधीच मला सगळं माहीत आहे असं म्हणत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की ज्या क्षणी तुम्ही शिकणं थांबवता त्या क्षणी तुमची वाढ थांबते. शिकण्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही. स्मार्ट महिला रिकाम्या वेळेचा वापर शिकण्यासाठी करतात. ऑफिसमध्ये जेवणाच्या सुट्टीत सहसा लोक गप्पा मारतात किंवा सोशल मीडियाचा वापर करतात.
पण स्मार्ट महिला त्यावेळेत त्यांच्या उद्योग क्षेत्राशी संबंधित पॉडकास्ट ऐकतात. शिकण्याची वृत्ती केवळ जॉब स्किलसाठी नाही, तर आयुष्यातल्या प्रत्येक भूमिकेसाठी आवश्यक आहे. फ्रीलान्सिंगच्या या जगात नवीन तंत्रज्ञान रोज बदलत असतं. जर मी 2 महिने माझं शिक्षण थांबवलं तर मी बाजारात मागं पडू शकते. मी फक्त माझ्या कामाशी संबंधित शिकत नाही, तर मुलांच्या नवीन शिक्षण पद्धती कशा आहेत, आर्थिक नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं हे देखील शिकते. कारण आयुष्यात प्रत्येक पातळीवर ज्ञान हेच आपलं सर्वात मोठं सुरक्षा कवच आहे. शिकणे म्हणजे केवळ पदवी किंवा डिग्री मिळवणं नाही, तर रोजच्या जीवनात एक समस्या सोडवणारं बनण्यासारखं आहे. सतत शिकण्याची वृत्ती तुम्हाला आत्मविश्वास देते आणि कोणत्याही बदलाला घाबरू देत नाही. आजपासून फक्त एक गोष्ट ठरवा. तुमच्या क्षेत्रात किंवा तुमच्या आवडीच्या विषयात उद्या एक नवी गोष्ट कोणती शिकायची आहे हे ठरवून घ्या. एखादा लेख वाचा, एखादा नवीन शब्द शिका, एखादी नवीन ट्रिक, युक्ती शिकून घ्या. ज्ञान हीच खरी शक्ती आहे आणि ही शक्ती रोज वाढवण्याचे काम फक्त तुम्हीच करू शकता. सवय नंबर 4, आरोग्याला प्राधान्य. तुम्ही कितीही मोठी स्वप्ने पहा, कितीही मोठे यश मिळवा, जर तुमच्याकडे एक गोष्ट नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे. ती गोष्ट म्हणजे उत्तम आरोग्य. स्मार्ट महिलांना हे रहस्य माहीत असतं. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्या त्यांच्या कामाला महत्त्व देतात, पण त्यांच्या शरीराला आणि मनाला सर्वात मोठं प्राधान्य देतात. कारण एक आजारी शरीर किंवा एक थकलेलं मन मोठं काम करू शकत नाही. स्मार्ट महिला फिटनेसला ऑप्शन मानत नाहीत, तर ते त्यांच्या वेळापत्रकाचा अपरिवर्तनीय भाग समजतात. स्मार्ट महिला हे समजतात, जर व्यायामाला माझ्या कामाच्या वेळेसारखं महत्त्व दिलं नाही तर ते नेहमीच उद्यावर ढकललं जाईल. लोक विचारतात, वेळ कुठून मिळतो? स्मार्ट महिला म्हणतात, मी वेळ मिळवत नाही, मी तो निर्माण करते. रोजचा 1 तास व्यायाम मला दिवसभर काम करण्याची दुपटीने ऊर्जा देतो. हा माझ्या आरोग्यासाठी आणि माझ्या कामासाठी केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे. आरोग्य म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर तुम्ही तुमच्या शरीराला काय देता हे महत्त्वाचं आहे. सकाळपासून घर, व्यवसाय, नोकरी सांभाळताना खूप काम असतं. कधीकधी वाटतं पटकन एखादं बिस्किट किंवा तळलेलं काहीतरी खावं, पण मला माहीत आहे की यामुळे आपल्याला क्षणभर आनंद मिळेल, पण नंतर आळस आणि थकवा येईल. आपलं खाणं पिणं आपल्या कामावर थेट परिणाम करतं आणि त्यामुळं जेवढं ताजं आणि पौष्टिक आपण खाऊ, तेवढं आपलं मन शांत राहील आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. ही प्रत्येक महिला आपल्या शरीराचा आदर करण्याची पद्धत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर रात्री मेंदूला विश्रांती मिळणंही खूप आवश्यक आहे. ही रिकव्हरी आहे, वेळ वाया घालवणं नाही. शरीर हे तुमचे सर्वात महत्त्वाचे टूल आहे. जर हे टूल कमजोर असेल तर तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. आरोग्याला प्रथम प्राधान्य देणं हे स्वार्थ नाही, तर सर्वात मोठी जबाबदारी आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता, तेव्हाच तुम्ही जगाची काळजी घेऊ शकता. नंबर 5, स्वतःला आव्हान देणे. आयुष्य एक साधं मैदान नाही, जिथे तुम्ही आरामात खेळू शकता. आयुष्य एक स्पर्धा आहे, जिथे तुम्हाला दररोज स्वतःचे रेकॉर्ड तोडावे लागतात. स्मार्ट महिलांना हे माहीत असतं, म्हणूनच त्या कधीच त्यांच्या आराम क्षेत्रात, कम्फर्ट झोनमध्ये अडकून राहत नाहीत. त्यांची 5वी सवय त्यांना सतत वाढवण्यास, ग्रोथ करण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही स्वतःला आव्हान देता, तेव्हा तुम्ही स्वतःला सांगता की मी यापेक्षा जास्त काहीतरी करू शकते, आणि हा विश्वासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं, अधिक सक्षम बनवतो. स्मार्ट महिला म्हणते, जेव्हा मी हे शारीरिक आव्हान पूर्ण करते, तेव्हा मला घरातली, ऑफिसमधली कठीण कामं असतील किंवा क्लायंटला भेटायचं असेल तर हे सामोरं जाण्याची मानसिक शक्ती मिळते. अशक्य फक्त एक भावना आहे, वस्तुस्थिती नाही. आठवण ठेवा, वाढ किंवा ग्रोथ ही तुमच्या आराम क्षेत्राच्या बाहेरच होते. जर तुम्हाला कालचेच परिणाम मिळत असतील तर याचा अर्थ तुम्ही आज स्वतःला आव्हान दिलेलं नाही. स्वतःला आव्हान देणं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाला खतपाणी घालणे. तुम्ही रोज स्वतःला सिद्ध करत असता की मी कोणतीही परिस्थिती हाताळू शकते. उद्यासाठी फक्त एक छोटे आव्हान ठरवा. एका अनोळखी व्यक्तीशी बोला, तुमच्या कामात नाही म्हणायला शिका किंवा तुम्ही टाळत असलेले कठीण काम आजच पूर्ण करा. मोठी स्वप्न पाहणाऱ्या महिलांसाठी आराम असतो, आराम क्षेत्र नसते. सवय नंबर 6, वेळेचा योग्य वापर आणि नाही म्हणणं. जगातली सर्वात मोठी समानता कोणती आहे? ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मिळणारे 24 तास. गरीब असो वा श्रीमंत, यशस्वी असो वा सामान्य, दिवसाचे 24 तास कोणासाठीच थांबत नाहीत.
पण स्मार्ट महिला, त्यांना माहीत आहे की वेळेचं व्यवस्थापन म्हणजे फक्त कामांची यादी बनवणं नाही, तर आपण कोणत्या गोष्टींना आयुष्यात जागा द्यायची हे ठरवणं आहे. त्यांच्या यशाचा 6वा स्तंभ आहे वेळेचा योग्य वापर आणि गरज पडल्यास नाही म्हणण्याची क्षमता. जेव्हा तुम्ही वेळेचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेता, तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयांवर जास्त लक्ष केंद्रित करू शकता. वेळेचा योग्य वापर म्हणजे फोकस ठेवणे आणि विचलित करणाऱ्या, डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या गोष्टींना स्पष्टपणे टाळणे. नाही म्हणणे हे वाईट असणे असं नाही, तर स्वतःच्या वेळेचा आदर करणे आहे. जर मी प्रत्येक गोष्टीला हा म्हणत राहिले तर माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी नेहमीच नाही होऊन जातील. माझ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आता हे माहीत झालं आहे की माझा वेळ माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. जेव्हा मी माझ्या वेळेचा आदर करते, तेव्हा जग आपोआप माझा आदर करायला लागते. मी नाही माझ्या वेळेला म्हणते, माझ्या व्यक्तीला नाही. वेळेचा योग्य वापर करणाऱ्या स्मार्ट महिलांना हे रहस्य माहीत आहे. नाही हा शब्द तुमचा सर्वात मोठा वेळ वाचवणारा टाईम सेवर आहे. तुमच्या ध्येयांवर हो म्हणण्यासाठी तुम्हाला अनावश्यक गोष्टींना नाही म्हणायला शिकावेच लागेल. आज एक सराव करा. जर तुमच्या आयुष्यातली कोणत्याही गोष्टींमुळे तुमचं सर्वात मोठं लक्ष धोक्यात येत असेल, तर हसून पण ठामपणे म्हणा, मी हे करू शकत नाही. आय कॅनॉट डू दिस. तुमच्या वेळेचा कंट्रोल तुमच्या हातात घ्या. आजपासून तुम्ही वेळेचे व्यवस्थापन नाही, तर आयुष्याचे व्यवस्थापन करा. सवय 7. कृतज्ञता व्यक्त करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन. आयुष्य म्हणजे केवळ मिळालेल्या गोष्टी किंवा मिळवायच्या गोष्टी यांची यादी नाही, तर आयुष्य म्हणजे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून जगाकडे बघता हे आहे. स्मार्ट महिलांना माहीत आहे की बाह्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं शक्य नसतं, पण मनाची स्थिती नेहमी आपल्या हातात असते. म्हणूनच त्यांची 7वी आणि सर्वात महत्त्वाची सवय आहे कृतज्ञता व्यक्त करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. ही सवय त्यांना प्रत्येक आव्हानात संधी शोधायला मदत करते आणि त्यांचा आत्मविश्वास कधीही डगमगू देत नाही. कृतज्ञता म्हणजे सर्व काही ठीक असताना आभार मानणे नव्हे, तर अडचणीतही चांगलं काय आहे हे पाहणे. छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता. जेव्हा तुम्ही कामासाठी घराबाहेर पडता, तेव्हा पुन्हा ट्रॅफिक जाम, मीटिंगला उशीर होणार, आजचा दिवस वाईट जाणार असा विचार मनात येतो. पण तेव्हा स्मार्ट महिला या विचाराला थांबवते. थांब, इतकं नकारात्मक कशाला विचारतेस? एक दीर्घ श्वास घेते. मी आता रागवले असते, पण त्याऐवजी मी कृतज्ञ राहीन. कृतज्ञ आहे कारण माझ्याकडे आज महत्त्वाची मीटिंग आहे. कृतज्ञ आहे कारण माझ्याकडे घरी खायला छान नाश्ता होता. कृतज्ञ आहे कारण माझ्याकडे या शांत ट्रॅफिकमध्ये विचार करण्यासाठी थोडा वेळ मिळाला. कृतज्ञता तुमच्या लक्षाला कमतरतेकडून समृद्धीकडे वळवते. यामुळे ताण कमी होतो आणि दिवस सकारात्मक ऊर्जेने सुरू होतो. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे समस्या नाकारणे नव्हे, तर समस्येवर प्रतिक्रिया बदलणे. कृतज्ञता आणि सकारात्मकता हे तुमच्या यशाचं खरं इंजिन आहे. तुम्ही जितक्या जास्त गोष्टींसाठी कृतज्ञ राहाल, तितक्या जास्त चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आपोआप येतील. तुम्ही सुद्धा आज एक नियम करा. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील 3 चांगल्या गोष्टी लिहा. खूप तर या आहेत त्यांच्या 7 सवयी, ज्या स्मार्ट महिलांना केवळ यशस्वी बनवत नाहीत, तर त्यांना जीवनात खरी मालकीण बनवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ माहिती असणं पुरेसं नाही. तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही या सवयींना तुमचं शस्त्र बनवाल. उद्या सकाळ तुम्ही इतरांसारखी सुरू करणार आहात का, हा प्रश्न स्वतःला विचारा. की या 7